भूमिका अशी आहे, पक्षानं मला न्याय द्यावा ही माझी भूमिका होती. आमदार साहेबाची वडिलांची मिळून 21 वर्ष आमदार आहेत. आता भाकरी बदलायची वेळ होती, जनता त्यांच्यावर नाराज होती, म्हणून माझी भूमिका होती की पक्षानं भाकरी बदलून उमेदवारी द्यावी. परंतु ते तसं घडलं नाही आणि म्हणून मला हा पर्याय उपलब्ध करावा लागला. कारण विक्रम काळेला पर्याय नव्हता, त्यामुळे दुसरा पर्याय मिळवण्यासाठी, उपलब्ध करून देण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. ही माझी भूमिका आहे. दुसरी गोष्ट, आता मला विचारलं की शिक्षक हा खिचडीमध्ये इतर कामं होती. नुसती खिचडीत नाही, त्याला डुकरं मोज, कुत्रे मोज, माणसं मोज, सगळे काम आहेत त्याला. मग ही सगळी शिक्षण यंत्रणा बिघडायची सगळी यंत्रणा आहे. ही जर दुरुस्त करायची असेल तर शिक्षण व्यवस्था जिथं धोरणं ठरतात तिथं योग्य माणसं, जसं डॉक्टर गोपाळराव पाटील लातूर अशी माणसं तिथं गेली पाहिजे. अनुप जाधव साहेबासारखी माणसं गेली पाहिजे. या माणसं तिथं का बोलवलं जात नाही? या सर्व शिक्षण क्षेत्रावर मी प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. शिक्षण व्यवस्था दुरुस्त करायची असेल तर माझ्यासारखा शिक्षणावर प्रचंड प्रेम करणारा माणूस या विभागातून शिक्षक आमदार म्हणून निवडून दिला तर 100% या प्रश्नाला वाचा फोडण्याचा मी प्रयत्न करेल, ही माझी आश्वासन आहे. पेन्शनचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. पंजाब सरकार जर पेन्शन देऊ शकतं तर महाराष्ट्र का देऊ शकत नाही, हा माझा प्रश्न आहे. बजेटचा प्रश्न, मोठ्या मोठ्या योजना तुम्हाला बजेट आहे. शिक्षकाचं पेन्शन नसेल, तो आर्थिकदृष्ट्या सुरक्षित नसेल तर कोणत्या आत्मविश्वास तो विद्यार्थ्याचा आत्मविश्वास निर्माण करणार आहे? म्हणून हा छोटा प्रश्न आहे. पण ह्याच्यामध्ये कमिशन मिळत नाही म्हणून तुम्ही सही करीत नाहीत काय? अनुदानाला कमिशन मिळत नाही म्हणून सही करीत नाहीत का? माझा प्रश्न आहे. त्यांच्या छाताळावर नाचणारा कोणतरी एक प्रतिनिधी पाहिजे. मग छाताळावर नाचणारा प्रतिनिधी पाहिजे असेल तर शिक्षकांनी मला या 30 तारखेला पसंती क्रमांक 1 देऊन निवडून द्यावं. यांच्या छाताळावर नाचायला मला सज्ज करावं, अशा प्रकारची विनंती मी तर करणार आहे. मुख्यमंत्री म्हणता येत नाही, विचार करतो हे विचार यांच्या जोपर्यंत खुर्चीला धक्का लागत नाही तोपर्यंत ते विचारच करणार आहे, अभ्यासच करणार आहेत. यांची खुर्ची हल्ली की 100% सही करतात, याचं साधं उत्तर आहे.